आज परमेश्वराचे नियम विसरू नये या शीर्षकाखाली आपण एकत्र परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. आज जगात अनेक चर्च असली तरी ती परमेश्वराचे नियम विसरली आहेत. सर्व लोकांचेही असेच आहे. तथापि या पृथ्वीवरील 8 अब्ज लोकांमध्ये असेही लोक आहेत जे परमेश्वराचे नियम विसरले नाहीत, तर ते आपल्या अंतःकरणात जपतात. परमेश्वर या लोकांना आपले म्हणून बोलावतो, त्यांचे मार्गदर्शन करतो आणि त्यांना सार्वकालिक स्वर्गाचे राज्य, सार्वकालिक जीवन आणि दररोज मिळणारा नवा आनंद हे आशीर्वाद वतन म्हणून देण्याचे वचन देतो. आज होशेय अध्याय 4 द्वारे आपण परमेश्वराचे नियमशास्त्र विसरलेल्या लोकांबद्दल होशेय संदेष्टाच्या फटकाराचे परीक्षण करूया. हे तेच नियमशास्त्र आहे जे आपण कधीही विसरू नये. या आपण होशेचे पुस्तक अध्याय 4 वचन 6 पाहूया. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवेर केलास म्हणून मीही तुझा अवेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तुम्ही काय केले आहे? तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन. जसजशी ह्यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझ्या विरुद्ध पाप करीत गेले. मी त्यांचे वैभव पालटून त्याची अप्रतिष्ठा करीन. ते माझ्या लोकांच्या पापावर पोसत आहेत. त्यांच्या अधर्माकडे त्यांचे चित्त लागले आहे. जसा याजक तसे लोक असे होईल. त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यांना शासन करीन. त्यांच्या कर्माचे प्रतिफळ त्यांना देईन. ते खातील पण त्यांची तृप्ती व्हायची नाही. ते व्यभिचार करतील व त्यांची वाढ होणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराकडे चित्त लावण्याचे सोडून दिले आहे. एकेकाळी परमेश्वराच्या लोकांनी त्यांची इच्छा मानली आणि त्यांच्या शिकवणी, नियम, विधी व नियमांचे पालन केले. पण जेव्हा ते परमेश्वराचे नियम विसरले तेव्हा त्यांनी परमेश्वराला अनुसरणेच सोडून दिले. दुसऱ्या शब्दांत होशेय अध्याय 4 हे दुःखद सत्य प्रकट करतो की त्यांनी सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याची प्रत्येक संधी गमावली. आज आपल्या सभोवती 8 अब्ज लोक आहेत, तरी त्यांतील बहुतेक जण परमेश्वराचे नियम पूर्णपणे विसरून जगत आहेत. म्हणूनच जसे पहिल्या आगमनाच्या वेळी तसेच दुसऱ्या आगमनाच्या वेळी ख्रिस्त या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी सियोन पर्वतावरून सर्वप्रथम काय घोषित केले? सियोनमधून नियमशास्त्र घोषित झाले असे लिहिले आहे. परमेश्वराचे नियम स्मरावेत. परमेश्वराचा नियम हा असा नियम आहे जो आपण कधीही विसरू नये, नाही का? या आपण अनुवाद अध्याय 8 पाहूया. सणांच्या दिवशी आपण एकमेकांना अनेक आशीर्वाद देतो. जर आपल्याला ते खरोखर प्राप्त करायचे असतील तर आपण हे समजले पाहिजे की परमेश्वराच्या विधी, नियम आणि आज्ञांचे पालन करणाऱ्या जीवनानंतर नेहमीच आशीर्वाद मिळतात. अनुवाद अध्याय 8 वचन 11. सावध रहा, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील. याचा अर्थ असा नाही का की आपण परमेश्वराचे विधी, नियम आणि कायदे न पाळून त्याला विसरू नये म्हणून सावध राहावे? तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यांत राहशील. तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांची वृद्धी होईल. तुझे सोने रुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल. तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर, ज्याने तुला मिस्र देशातून, दास्यगृहातून काढून आणले, त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ. आज्ञासापांनी व विंचवांनी व्यापलेल्या घोर व भयानक रानातून आणि वृक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुला आणले. त्याने तुझ्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढले. तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे, म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.
येथे देखील आपण ही आज्ञा पाहतो, परमेश्वराचे विधी, नियम आणि कायदे विसरू नका. म्हणून परमेश्वराच्या विधी, कायदे आणि नियमांमध्ये आपल्याला सातत्याने उपदेश मिळतो. त्यांना विसरू नका. या आपण निर्गम अध्याय 20 पाहूया. निर्गम अध्याय 20 वचन 8 पाहता आपल्याला शब्बात दिवसाविषयी काय करण्यास सांगितले आहे? त्याची आठवण ठेवण्यास सांगितले आहे. आठवण ठेव ही आज्ञा व्यक्त करण्याचा दुसरा मार्ग कोणता आहे? विसरू नका. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. परमेश्वर शिकवतात की ज्या देवदूतांनी स्वर्गात पाप केले आणि त्यांना पृथ्वीवर टाकण्यात आले, त्यांच्यासाठी स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परमेश्वराच्या विधी, नियम आणि कायद्यांचे अचूक पालन करणे हा आहे. त्यांची इच्छा आहे की आपण सर्वांनी त्यांच्या पवित्र आज्ञांमध्ये, त्याच नियमामध्ये राहावे. आपण मनुष्य संपूर्ण भविष्य पाहू शकत नाही. एका मिनिटानंतर किंवा एका सेकंदानंतर काय होईल हे आपण ओळखू शकत नाही. असेच मानवी जीवन आहे. मात्र सुरुवातीपासून शेवट पाहणाऱ्या परमेश्वराने स्वर्गामध्ये आपण केलेल्या सर्व पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी आणि आपल्याला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी पृथ्वीवर आपल्यासोबत एक करार केला आहे. त्यांनी स्थापित केलेला करार काय आहे? तो नियम आहे. जुन्या करारात ते मोशेचे नियमशास्त्र होते आणि नवीन करारात ते ख्रिस्ताचे नियमशास्त्र आहे. दुसऱ्या शब्दांत आपल्यासाठी नवीन कराराचा नियम स्थापित करून परमेश्वराने वचन दिले आहे आणि ठरवले आहे की आपण अगणित आशीर्वादांनी भरून जाऊ. आपण नेहमी एकमेकांना विपुल आशीर्वादाची इच्छा करतो. आपल्याला सार्वकालिक नरकातून स्वर्गाच्या राज्यात नेल्याबद्दल आणि आपले भवितव्य बदलल्याबद्दल आपण स्वर्गीय पिता आणि माता यांचे सार्वकालिक आभार मानून गौरव व स्तुती केली पाहिजे. म्हणूनच अनुवाद पुस्तकात लिहिले आहे की आपण आपल्या मुलांना परमेश्वराचे भय कसे बाळगावे हे शिकवले पाहिजे. जर मुलांना ही गूढ सत्य समजत नसतील तर आपण किमान त्यांना हे शिकवावे की परमेश्वराच्या आज्ञेनुसार आपण शब्बात आणि वल्हांडण पाळले पाहिजे. या आपण अनुवाद अध्याय 6 वचन 24 कडे जाऊया. अनुवाद अध्याय 6 वचन 24. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणांना आजच्या प्रमाणे जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपणांना आज्ञा दिली. परमेश्वराने आपल्याला या सर्व विधींचे पालन करा अशी आज्ञा दिली जेणेकरून आपण त्याचे भय बाळगावे. परमेश्वराचे भय बाळगणे म्हणजे परमेश्वरावर प्रीती करणे. हे येशूचेच शब्द आहेत, तुझा देव परमेश्वरावर प्रीती कर. परमेश्वरावर प्रीती करून आपण नेहमी समृद्ध व्हावे म्हणून हे केले गेले असे म्हटले आहे. या आपण अनुवाद अध्याय 28 कडे वळूया. हा अध्याय शिकवतो की जेव्हा आपण परमेश्वराच्या नियमाचे स्मरण करून त्याचे पालन करतो तेव्हा आपण वेळ किंवा जागेची पर्वा न करता नेहमी त्याच्या आशीर्वादात राहू. अनुवाद अध्याय 28 वचन 1. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरांत तू आशीर्वादित होशील व शेतीवाडींत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेंढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू अंत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील.
जर आपण परमेश्वराची वचने असलेल्या सर्व नियमांचे, विधींचे आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन केले तर त्याने वचन दिले आहे की ते आपल्याला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उंच करतील. शिवाय आत येताना व बाहेर जाताना आशीर्वादित होण्यासाठी तो मार्गदर्शन करेल असे वचन दिले. पण जर आपण त्यांचे पालन केले नाही तर काय होईल? असे लिहिले आहे की अनेक कठीण समस्या अपरिहार्यपणे निर्माण होतील. अनुवाद अध्याय 28 वचन 15. उलट पक्षी, तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीस, तुझ्या मागे काय येईल? तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. नगरांत तू शापित होशील व शेतीवाडींत तू शापित होशील. अभिवचन दिलेल्या आशीर्वादांच्या अगदी विरुद्ध अपरिहार्यपणे घडेल. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात कठीण समस्या येतात तेव्हा आपण नेहमी यावर विचार केला पाहिजे. आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे. परमेश्वराच्या विधी, नियम किंवा आज्ञांपैकी कशाचे पालन मी नीट केले नाही? या आपण अनुवाद अध्याय 28 वचन 45 कडे जाऊया. हे सर्व शाप तुला लागतील, तुझा पिच्छा पुरवतील, तुला गाठतील व शेवटी तुझा नाश करतील, कारण तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू ऐकली नाहीस व त्याने दिलेल्या आज्ञा व विधी तू काळजीपूर्वक पाळले नाहीस. तुझ्यावर व तुझ्या संततीवर हे शाप निरंतर चिन्ह व विस्मय असे होतील. दुसऱ्या शब्दांत हे एक चेतावणी आणि धडा म्हणून काम करेल. जेव्हा आपण परमेश्वराचे सार्वकालिक विधी, नियम आणि आज्ञा पाळत नाही, त्यांपासून भरकटतो, दूर जातो किंवा विसरतो, तेव्हा परमेश्वर दाखवतो की असे परिणाम अटळ आहेत. हे देखील एक आध्यात्मिक तत्व आहे. आपण वर्षभर एकमेकांना आशीर्वादाची इच्छा करतो आणि अनुवाद अध्याय 28 आपल्याला ते कसे प्राप्त करायचे हे शिकवते. आपण नेहमी परमेश्वराच्या नवीन कराराच्या विधी, नियम आणि आज्ञांमध्ये राहूया. म्हणून नवीन कराराची घोषणा करणाऱ्या परमेश्वराचा आदर करायला व त्याच्या पवित्र इच्छेचे पालन करायला आपण शिकले पाहिजे. आता आपण यशाया अध्याय 33 वचन 20 मधील वचनाकडे वळूया. 이사야 33장 20절의 말씀 보겠습니다. आमचे मेळे भरविण्याची सियोन नगरी पहा, यरुशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल, जो कधी हलवीत नाहीत, ज्याच्या मेखा कधी उपटत नाहीत, ज्याची एकही दोरी तोडत नाहीत, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल. आणखी तेथे आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल. ते रुंद नदीनाल्याचे ठिकाण होईल, त्यात वल्ह्याच्या तारवाचा, मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही. कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे. त्याने आमच्यासाठी काय स्थापित केले? परमेश्वर तो आहे ज्याने आमच्यासाठी नवीन कराराचा नियम स्थापित केला. हा मनुष्याने बनवलेला नियम नाही, तर परमेश्वराने स्थापित केलेला नियम आहे. परमेश्वर आमचा नियंता आहे. परमेश्वर आमचा राजा आहे, तो आम्हाला तारेल. परमेश्वराने नवीन कराराचा नियम स्थापित केला व घोषित केला. पवित्र शास्त्र सांगते की परमेश्वर जो शेवटल्या दिवसांत सियोनमध्ये हे पूर्ण करील, तो आपला राजांचे राजा व प्रभूंचे प्रभू आहे, जो आपल्याला मार्गदर्शन करून देईल. म्हणून या शेवटल्या युगात परमेश्वराने आपल्याला वाचवण्याचे वचन दिले आहे. या आपण यशाया अध्याय 51 वचन 7 मध्ये पाहूया की ते हे तारण कोणाला देतात. या आपण यशाया अध्याय 51 वचन 7 वाचूया. हे नीती जाणणाऱ्यांनो, त्यांच्या मनात काय आहे? माझे नियमशास्त्र मनात वागवणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. आज अनेक चर्च परमेश्वराचा नियम पूर्णपणे विसरले आहेत.
ते रविवार पाळतात आणि ख्रिसमस, कृतज्ञता दिन वगैरे साजरे करतात. स्वतःच्या इच्छेनुसार ते पुनरुत्थानाच्या दिवशी अंडी खाण्याचा विधी पाळतात आणि इस्टर बनीबद्दल प्रचार करतात. मूर्तिपूजक देवतांच्या उपासनेचे नियम व प्रथा चर्चमध्ये शिरले आहेत. मग अनेक लोक त्यांना परमेश्वराचे नियम असल्यासारखे का पाळतात? कारण त्यांच्या अंतःकरणात कशाची तरी उणीव आहे, नाही का? ते परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्णपणे विसरले आहेत. त्यांच्या अंतःकरणात परमेश्वराचा नियमच नाही. यशया अध्याय 51 वचन 7 पाहूया. हे नीती जाणणाऱ्यांनो, जे नीती जाणणारे आहेत ते कोण आहेत? माझे नियमशास्त्र मनात वागवणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिवू नका, त्यांच्या निंदेने घाबरू नका. कारण वस्त्राप्रमाणे त्यांस कसर बघशील, लोकरीप्रमाणे त्यांस कीड खाऊन टाकील. माझा न्याय हे केव्हापर्यंत टिकेल असे तो म्हणतो. तर सर्व काळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील. शेवटी परमेश्वराच्या लोकांकडे परमेश्वराचा नियम हवा. पिताच्या युगात त्या युगासाठी योग्य नियम असणे आवश्यक होते. पुत्राच्या युगातही परमेश्वराने त्या युगासाठी दिलेला नियम अस्तित्वात हवा, हो ना? होय, तो अस्तित्वात हवा. मग जे लोक परमेश्वराने स्थापित केलेल्या या सर्व नियमांचा त्याग करतात त्यांना शेवटी परमेश्वर काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी आपण दानिएल अध्याय 9 उघडूया. आपण परमेश्वराचे विधी, नियम आणि कायदे कधीही विसरू नये. या आपण दानिएल अध्याय 9 वचन 5 पाहूया. हे शब्द दानिएलाच्या प्रार्थनेमध्ये आढळतात. आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले, फितुरी झालो. तुझे विधी व तुझे निर्णय यांपासून आम्ही परावृत्त झालो. जे लोक परमेश्वराला विसरतात आणि त्याच्या विरुद्ध बंड करतात ते नेहमीच त्याच्या आज्ञा आणि नियमांपासून दूर जातात. आज आपल्या सभोवतालच्या अनेक लोकांनी रविवार पाळण्यासाठी शब्बात दिवसाच्या नियमाचा त्याग केला आहे. असे लोक आहेत जे वल्हंडणाचा त्याग करून ख्रिसमससारख्या मानवी नियमांचे पालन करतात. शेवटी बायबल अशा सर्व लोकांची व्याख्या कशी करते? असे म्हटले आहे, त्यांनी अपराध केला आहे, ते दुष्ट आहेत. हे म्हणते की त्यांनी पाप केले आहे आणि बंड केले आहे. अशा लोकांची वैशिष्ट्ये काय आहेत? असे म्हटले आहे की ते परमेश्वराचे नियम व विधी नक्कीच सोडून देतील आणि विसरतील. ते अशी कृत्ये करतील जी परमेश्वराच्या शिकवणीनुसार नाहीत. पुढे या आपण दानिएल अध्याय 9 वचन 10 पाहूया. आणि आमचा देव परमेश्वर ह्याने आपले सेवक जे संदेष्टे ह्यांच्याद्वारे आमच्या पुढे ठेवलेल्या त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे वर्तण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही. जसे आपण काही क्षणापूर्वी यशया अध्याय 33 मध्ये पाहिले, परमेश्वराने आपल्यासाठी काय स्थापित केले आहे? त्यांनी नियम स्थापित केला आहे असे म्हटले आहे. परमेश्वरानेच आपल्यासाठी त्यांचे अगणित नियम स्थापित केले आहेत. ते सियोनमध्ये राहणारे परमेश्वर आहेत. या आपण दानिएल अध्याय 9 वचन 10 पाहूया. आणि आमचा देव परमेश्वर ह्याने आपले सेवक जे संदेष्टे ह्यांच्याद्वारे आमच्या पुढे ठेवलेल्या त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे वर्तण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही. या आपण वचन 11 पुढे चालू ठेवूया. सर्व इस्रायल लोकांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे. त्यांनी परांगमुख होऊन तुझी वाणी ऐकली नाही, म्हणून आमच्यावर शापाचा वर्षाव झाला आहे. देवाचा सेवक मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या शपथेप्रमाणे झाले आहे, कारण आम्ही त्याच्याविरुद्ध पाप केले आहे. दानिएलाने घटनांच्या संपूर्ण क्रमाच्या कारणांचा विचार केला. इस्रायलला बाबेलद्वारे कैद केले जाणे, राज्याचा नाश आणि लोकांना बंदिवासात नेले जाणे. त्यांना बाबेलच्या राजाची 70 वर्षांपर्यंत सेवा करण्यास भाग पाडण्यात आलेल्या सर्व दुःखद कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण हे होते की त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले होते.
त्यांच्या बंडखोरीचा पुरावा हा होता की ते परमेश्वराचे नियम व विधी विसरले होते आणि त्यांनी ते त्यागले होते. 하나도 하나님의 हे राष्ट्र परमेश्वराने त्यांना दिलेल्या विधी, नियम आणि कायद्यानुसार जगत नव्हते. 준행하고 있지 않더라. 그럼 오늘날 आज या पवित्र आत्म्याच्या युगामध्येही असेच आहे. 가정이면 가정, 교회면 교회. मग ते कुटुंबाविषयी असो, चर्चविषयी असो किंवा व्यक्ती म्हणून असो, जे नेहमी परमेश्वराच्या विधी, नियम आणि कायद्यांचा आदर करतात आणि विश्वासूपणे त्यांमध्ये राहतात, तेच धन्य आहेत. 이 사람들이야말로 복받는 사람들입니다. 오늘 आज 세계에서 आपले सियोन सदस्य जगभरातून आपल्या उपासनेमध्ये सामील होत आहेत. आपण सर्व आपल्या संकल्पाला दृढ धरून आज या ठिकाणी आलो आहोत. आम्ही या संपूर्ण वर्षभर परमेश्वराचे विधी, नियम आणि कायदे योग्य रीतीने आणि विश्वासूपणे पाळू. परमेश्वर म्हणतात, ज्यांच्या हृदयात माझा नियम आहे तेच माझे लोक आहात. मी तुमचा परमेश्वर होईन, तुम्ही माझे लोक व्हाल. त्यामुळेच परमेश्वर शेवटपर्यंत आपल्या लोकांवर प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात. त्यांनी आपल्याला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात नेण्याचे वचन दिले आहे. त्याने आज्ञा दिली की तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आशीर्वादित होईल असे भविष्य आपल्यासमोर उलगडेल. परमेश्वराने आपल्याला वचन पूर्णपणे दिले आहे. परमेश्वराने दिलेला नियम आपण कधीही विसरू नये. त्याने आपल्याला त्या कधीही विसरू नयेत म्हणून वारंवार आग्रह केला की त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागीन कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्याकडे शब्बात दिवस, वल्हांडण, पुनरुत्थानाचा दिवस आणि मांडवांचा सण आहे. हे सर्व परमेश्वराने आपल्याला दिले आहे. 3 वेळेतील 7 सणांमध्ये असलेली मुख्य आज्ञा जी परमेश्वराने आपल्याला दिली आहे ती ही आहे. त्यांचे सर्व काळ स्मरण करा व ते साजरे करा. त्यांना कधीही विसरू नका. या सणांचे स्मरण करा आणि ते साजरे करा. बायबल आपल्याला या आज्ञेवर जोर देते, हे पिढ्यानपिढ्या करा. मात्र बऱ्याच लोकांना याबद्दल पूर्णपणे माहिती नसते. परमेश्वराचे नियम ते जाणत नाहीत व विसरले आहेत. अशा प्रकारे ते परमेश्वराच्या नियमाला विसरलेल्यांमध्ये गणले जातात. म्हणून आपण त्यांना विसरलेला शब्बात दिवस व वल्हांडण सण यांविषयी जागृत केले पाहिजे. आपल्या शेजाऱ्यांना परमेश्वराचे विसरलेले विधी, नियम व कायदे यांविषयी जागृत केले पाहिजे, म्हणजे त्यांनाही आशीर्वाद मिळावा. हो ना? मी विनंती करतो की आपण केवळ तुम्हाला आशीर्वाद मिळो असे शब्दांत अभिवादन करण्याऐवजी त्यांना त्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करूया जिथे ते परमेश्वराचे खरे लोक बनतील आणि खरे आशीर्वाद प्राप्त करतील. या आपण यहेजकेल अध्याय 18 वचन 9 मधील परमेश्वराच्या वचनाकडे वळूया. यहेजकेल अध्याय 18 वचन 9. माझ्या नियमांप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो. तोच कसा आहे? तोच नीतिमान होय. जेव्हा आपण स्वर्गामध्ये पाप केले तेव्हा आपण पापी म्हणून या पृथ्वीवर टाकण्यात आलो. मात्र परमेश्वराने आपल्यासोबत करार करून त्याचे विधी व नियम दिले यासाठी की तो आपल्याला नीतिवान बनवून आपला पुनर्जन्म घडवून आणेल. माझ्या नियमांप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो. तोच नीतिमान होय, तो खात्रीने वाचेल असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तुम्ही आणि मी या वर्गातील आहोत. म्हणून प्रकटीकरण अध्याय 12 नुसार जेव्हा पृथ्वीवरील सर्व मानवजात सैतानाचे, त्याच्या शिकवणींचे आणि नियमांचे पालन करते, तेव्हा परमेश्वर स्त्रीच्या बाकीच्या संततीला कोणत्या आज्ञा पाळायला शिकवतात? देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे. हे लोक शेवटल्या दिवसांत स्त्रीच्या संतानापैकी बाकीचे आहेत.
예, 하나님께 큰 परमेश्वराने आपल्याला अशा स्थानी ठेवले आहे जिथे आपण महान आशीर्वाद गौरव व प्रतिफळ प्राप्त करू. 세우셨습니다. 예, परमेश्वराच्या आज्ञा किती मौल्यवान आणि महत्त्वाच्या आहेत. 중요합니다. 오늘날 이 आजकाल 세상 사람들은 जगातील लोक सहजपणे विचार करतात, मी शब्दात पाळला नाही तर काय फरक पडतो, 6월절 좀 지키지 않으면 어떨까? मी वलांडण पाळले नाही तर काय फरक 빠지면 पडतो, 어떨까? मी पुनरुत्थानाचा दिवस चुकवला तर काय फरक पडतो. 이것은 하늘나라에서 저질렀던 큰 반역의 पण 연장선상에서 संदेष्टा दानिएलने दानिएल अध्याय 9 मध्ये आधीच आपल्याला सावध केले आहे 행위와 की अशी वृत्ती स्वर्गात झालेल्या मोठ्या बंडाचीच एक निरंतरता आहे. 다니엘서 9장에서 이미 언급했고 우리에게 또 알려준 바가 있습니다. 오늘날 이 या युगात 시대는 परमेश्वर दुसऱ्यांदा पृथ्वीवर आले, त्यांनी नियमशास्त्राची घोषणा केली व आपल्याला ते शिकवले. 우리에게 율법을 선포하시고 율법을 가르쳐 오셨습니다. 그 율법은 तो नवीन कराराचा नियम आहे. 율법이죠. 하나님의 हा 율법. परमेश्वराचा नियम आहे, 그리스도의 ख्रिस्ताचे नियमशास्त्र. 그 그리스도의 율법을 आपण जे पापी होतो, आपल्यासाठी आजपर्यंत ख्रिस्ताचे नियमशास्त्र का शिकवले गेले. 우리를 어떻게 해요? 좀 전에 यहेजकेल अध्याय 18 नुसार नीतिमान कोण आहे. 사람이 의인이라고 했습니까? परमेश्वर म्हणतात की जे त्याचे विधी व नियम पाळतात तेच खरोखर नीतिमान आहेत. 하나님께서 이 사람들은 정녕 의인이란 말이에요. 의인이 बायबल 아니고는 सांगते 그렇게 नीतिमान व्यक्तीशिवाय हे कोणीही करू शकत नाही. 없다라고 이렇게 알려주고 있습니다. 예. 그래서 म्हणून सियोनच्या सर्व सदस्यांनो, कितीही कठीण परिस्थितीत परमेश्वराचा नियम विसरू नका. 하나님의 율법을 잊지 않는 우리 시온 가족들이 다 되시고 या आपण सर्व सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात जाऊया. 우리가 되시고, 우리 주위에 आपल्या आजूबाजूला अनेक लोक परमेश्वराचा नियम विसरले आहेत किंवा त्यांना तो माहीत नाही. 또 모르고 사는 많은 त्या सर्वांपर्यंत आपण परमेश्वराचे विधी, 하나님의 율례와 규례와 법도를 नियम आणि आज्ञा योग्यरित्या पोचवूया, म्हणजे ते सियोनमध्ये परत येतील. 돌아올 수 있는 그 마음 속에 하나님의 ज्यांच्या 율법이 अंतःकरणात 있는 परमेश्वराचा नियम आहे 백성들이 तेच त्याचे खरे लोक होतात आणि नीतिमान 될수 बनतात. 있고, 또 의인이 될 수 있기 때문에 जे पूर्वी पापी होते त्यांना पश्चात्तापाकडे नेण्याची परमेश्वराची इच्छा असल्याने 의인이 될수 있도록끔 안식일의 त्यांनी 규례부터 शब्बात, वल्हांडण, बाप्तिस्मा आणि स्त्रियांसाठी पडद्याच्या नियमांद्वारे आपल्याला काळजीपूर्वक मार्गदर्शन केले आहे. 의인들이 머리에 서는 수건 규례부터 यासाठी की आपण एकत्र या धन्य मार्गावर चालून हातात हात घालून सार्वकालिक राज्यात परत जावे. 또 손잡고 돌아갈 수 있는 그런 복된 길이 되었으면 좋겠습니다. 예. 우리가 आपल्या 이웃을 शेजाऱ्यांना, 복을 आपल्या कुटुंबाला, 가정이 복을 받고 आपल्या घरातील सदस्यांना आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा, 하기 위해서라도 यासाठी आपण नेहमी परमेश्वराच्या नवीन कराराच्या नियमाखाली जगूया. 율법 아래 거할 수 있는 그런 여러분과 제가 꼭 되시기를 부탁드리겠습니다. 하나님 약속 परमेश्वराचे अभिवचन कधीही बदलत नाही. 들어가도 복을 받고 परमेश्वर म्हणतो, तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. 광주리가 복을 받고 떡반죽 आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. 반드시 그리 될 것을 굳게 म्हणून 믿음으로써 आपण सर्वांनी परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवून परमेश्वराला सार्वकालिक गौरव आणि स्तुती देऊया. 우리 하늘 가족들 다 되시길 부탁드리면서 याद्वारे मी उपदेश समाप्त करू इच्छितो. 하겠습니다. तुमचे खूप खूप आभार.